नमस्कार मंडळी, वर्षभर टिकणारं कैरीचं लोणचं बनवत आहोत. मी 6 किलो कैरी स्वच्छ करून फोडून आणली. त्यानंतर फोडीमधल्या सर्व कोळ काढून टाकायच्या आणि फोडी स्वच्छ पुसून घ्यायच्या. नंतर फोडी उन्हामध्ये किंवा फॅनच्या हवेत 2-3 तास सुकवून घ्यायच्या. फोडी सुकेपर्यंत मसाला तयार करायचा. 1 चम्मच काळे मिरी, 1 चम्मच लवंग, 2 तुकडे दालचिनीचे घेतले आणि हलकेसे भाजून घ्यायचे. ताटामध्ये काढून घ्यायचे. 1 चम्मच मेथी दाणे हलकेसे भाजायचे आणि काढून घ्यायचे. अर्धी वाटी सोप भाजायची. हाताला गरम लागेपर्यंतच भाजायची आणि काढून घ्यायची. अर्धा किलो मोहरी डाळ घेतली आहे. मोहरी डाळ पण आपल्याला हाताला गरम लागेपर्यंतच भाजायची. ताटामध्ये काढून घ्यायची. इथे मी 2 वेळेस करून मोहरी डाळ भाजून घेतली. खडे मसाले बारीक करून घ्यायचे. अशा प्रकारे मोहरीची डाळ पण अर्धी बारीक करायची आणि अर्धी तशीच ठेवायची. 6 किलो कैरीसाठी 1.5 लिटर तेल घेतलं आहे. तुम्ही तेल जास्त घेऊ शकता. तेल गरम करायचं. तेलामध्ये मेथीचा दाणा टाकायचा. मेथीचा दाणा वर आला की समजायचं तेल चांगलं गरम झालं. गॅस बंद करायचा आणि तेल थोडं थंड करून घ्यायचं. नंतर त्यामध्ये हिंग टाकायचा. तेल थंड झालं की हिंग टाकायचा. सर्व मसाले खोल भांड्यात टाकायचे. 1 वाटी लाल तिखट, 2 चमचे हळद, 1 वाटी मीठ, 7-8 बेडगी मिरची टाकायची. तेल थंड झालं की मसाल्यावर टाकायचं. तेल जास्त थंड पण नको, जास्त गरम पण नको. सर्व मसाले तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे. उरलेले सर्व तेल टाकायचं. उरलेलं सर्व तेल टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. फोडी पण छान सुकल्या आहे. आता खारामध्ये फोडी टाकून मिक्स करून घ्यायच्या. अशा प्रकारे भरणी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि उन्हामध्ये सुकवून घ्यायची. नंतर लोणचं भरणीमध्ये भरायचं. स्वच्छ कपडा भरणीला बांधायचा आणि आपलं वर्षभर टिकणारं लोणचं तयार आहे.